तुका हे पळय एक गजाल पयलीं कळपाक जाय. खरें म्हणजे हो प्रश्न तुवें विचारूंकूच जायनासलो. जेन्ना हांवें तुका सांगलें की 3700 लोक होम आयसोलेशनान आसा, फाल्यां सकाळीं ते होम आयसोलेशनान आसा तेणी येवन जर डॉक्टर डिसाक सांगला म्हाका किट दी, आमी ताका दितले. जो कोण पॉझिटिव्ह येता ताका दितलो मरे. आनी कितें आहा तर भितर ना. कसो आहा सांगता तुका हांव. किट जो आहा पळय न्ही रे, पयल्यान पयलीं भितर वखदां आसा. फॅमिली तो वखदां घेवन सोंपयतलो मरे. ओके, आतां उरलें कितें भितर फक्त ऑक्सिमीटर आनी थर्मामीटर आसा. ताज्या फॅमिलीन जर दुसरो पॉझिटिव्ह मनीस आयलो जाल्यार तेका फक्त मेडिसीन भितरलें जें जाय पळय न्ही रे, तें मेडिसिनूच दितलें वयतलें. आतां म्हाज्या घरान ऑक्सिमीटर आसा सपोज, जाल्यार आनी वेगळो कित्याक किट दिवपाक जाय? गरज ना. तेच्या घरात एक किट पावल्या उपरांत जर पेशंट नेक्स्ट त्या घरातलो पॉझिटिव्ह आयलो, तेका आमकां दिवपाक जाय फक्त भितरले आयुमिसायट्रीन, डॉक्सिसायक्लीन, झिंक, विटामीन सी इतकेच तेका ते दिले वयतले, which will be the monitored by our health officers. काल नोटिफाय जालें. आयल चेक. हांव चेक करता ते. जाणा म्हणून सांगता कितें जालें, ती मार्चांतल्यान सुरवातीकूच जी आसा पळय न्ही, ती तेन्ना फायल गेल्या आमच्या कडल्यान. हांव चेक करता. हेल्थाचेर विचार तूं. हेल्थाचेर विचार मरे कितें तें. आयची प्रेस कॉन्फरन्स तुमकां हेल्थाचेर कोविडाचेर सांगल्या. आमकां तशी अजून कंप्लेन येवंक ना. आमी जे रेट्स दिल्या पळय न्ही रे, तेज्या व्यतिरिक्त चार्ज करता आसत जाल्यार कोणी तरी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस किंवा सेक्रेटरी हेल्थ हेका कोणी तरी कंप्लेन करची पडटली न्ही रे. त्या शिवाय आमी कशे एक्ट जातले. कोणी कंप्लेन दिल्या उपरांत आमी तेचेर ताका नोटीस इश्यू करता. पळय हो मेडिकल सब्जेक्ट तुका हांवें पयलींच सांगला, तो कोरोना व्हायरस. हांव आनी तूं डिस्कशन केलें म्हणून तेचेर सोल्युशन येवचें ना. त्यार ते इपिडेमोलॉजिस्ट आसा आमचो, गोवा मेडिकल कॉलेज डीन आसा, ऑल अवर मेडिकल फॅकल्टी इज देयर. दे आर डुईंग द रिसर्च. दे आर फायंडींग व्हाय इट इज सो. दे आर डुईंग इट. हा सांगता हांव तुका. वी आर बिलिव्हिंग इन जीएमसी ऑफकोर्स. तुका एक सांगता हांव, कितें जाल्लें पयलीं सुरवातीक आमचे कडेन तितक्यो बॅड्स अवेलेबल नाशिल्ल्यो आनी आमी जर त्यो बॅड ऑक्युपाय केल्यो जाल्यार कदाचित म्हणजे सामान्य लोकांक मेळपाक जाय आसल्यो त्यो मेळच्यो नासल्यो. आमकां त्या खातीर एखादो आमचो जर आतां फाल्यां सकाळीं आमदार तो जर जीएमसी हितून रावलो मणिपालान, सो आमकां जी बॅड जी गरज आसता जाल्यार मनशाक थंय मेळटा. ना जाल्यार आमकां थंय सेपरेटली खंय तरी रूम दी, आमचो स्टाफ चड थंयसर मॅन पॉवर एक वेळ लागतली, ती सामान्यातल्या सामान्य मनशाक उपयोगी जाता. तो खरो म्हणजे आमच्या दृश्टीन बाकीच्या लोकांच्या दृश्टीन फायद्याची गजाल आसा. ना, चारूच आसा. आमी एक्सपेन्सीस करता. तूं कोविड-19 आयज कितेंय विचार. पळय आयुष्याचा आता जो प्रोटोकॉल दिला पळय तेंच्यांनी, दे हॅव डन द रिसर्च त्यांच्या 4 इन्स्टिट्युशनांनी आनी तेंच्यांनी आयुष्याच्या सायटीचेर असलेलो प्रोटोकॉल आसा. त्या खातीर आयुष्याच्या सायटी वयलो जो प्रोटोकॉल आसा पळय न्ही, त्यात आमचे कडेन आयुष डॉक्टर्स आसा, तांच्या थ्रू लोकां पर्यंत पावतलो. आमी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसचे आमचे सगळे जे दोतोर आसा पळय न्ही, ते सगळे जाण म्हणजे टेलिफोनीक कन्सल्टेशन आमी जीएला म्हणजे तांकां फोन कॉल जे करपाक जाय पळय न्ही, आतां फोन करून ताका विचारपाक जाय 3 गजाली. एक म्हणजे तुजो टेम्परेचर कितें आसा, तुजो ऑक्सिजन लेवल कितें आसा, ओके, आनी अदर सिम्पटम्स आसा काय कितें. ओके, IMA बी हेच सगळें करताली. ओके, आनी आपलो किट दिताली. आतां ते कित्याक विड्रॉल जालें म्हाका खबर ना, ते IMA विचारचें पडटलें. बट आमचे डॉक्टर सगळे खूब बऱ्या पद्दतीन ओके हे सगळें करता आनी आमी आमचो किट जो आसा हो अवेलेबल केलो. आता एक म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह जाल्या उपरांत मनशाची इम्युनिटी कमी जाता आनी मनशाची इम्युनिटी कमी जाल्या उपरांत ताजे दुसरें दुयेंस जर आसत जाल्यार ते एकएकदा वाडटा. म्हणून तर आमी म्हटला पोस्ट कोविड मॅनेजमेंट हे खूब म्हत्वाचें आसा. प्रत्येकाक वेगवेगळे सायन्स वेगवेगळे सिम्पटम्स हे दिसता, ताकाच लागून म्हणजे प्रत्येकान काळजी घेवप हे गरजेचें आसा. आनी सरकार तर्फे पोस्ट कोविड मॅनेजमेंट क्लिनीक आमचे आयुष डॉक्टर्स जे आसा पळय न्ही, त्या आधी तुका सांगलें पळय
योगा कितें करपाचो, आहार कितें घेवपाचो, ताका पोस्ट कोविड ट्रिटमेंट कितें दिवपाचें, म्हणजे ते तर टिनोस्फोरा कॉर्डिफोलिया गुडूची चलतली, अश्वगंधा चलतले काय कितें, हो आयुष्यान आता प्रोटोकॉल दिला की त्यांच्यानी पोस्ट कोविड हे ड्रग्स वापरचे म्हणून ऑफिशियली सांगलेले आसा. त्या ते आमच्याकडे ऑलरेडी 130 डॉक्टर्स दीज आर इन डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. सो इन ईच अँड एव्हरी PHC वी आर स्टार्टिंग विथ अ पोस्ट कोविड मॅनेजमेंट. आमचे आयुष डॉक्टर्स जे आसा पळय ते पोस्ट कोविड क्लिनिक म्हणून ते सुरू करतले सो दॅट जाका कोणाक बाकीचे कॉम्प्लिकेशन आसा दे कॅन अप्रोच अवर PHC फॉर द पोस्ट कोविड ट्रीटमेंट. एक गजाल जर तू पळयत आमचो डॉक्टर बांदेकर ही इज डुईंग डेली ऑडिट ऑफ डेथ. ते जर तुम्ही तितूंतल्यान जर डिटेल वचत न्ही रे जाल्यार तुमच्या लक्षात येतलें. पयर एक दीस एक 12 वर्साचो भुरगो पिड्ड्यार म्हाका वायट दिसलें, म्हाका खूब वायट दिसलें. अरे म्हणलें 12 वर्साचो भुरगो कसो गेलो. हांवें पटकन ताका फोन मारलो. हांवें म्हणलें हे कितें काय म्हटलें. म्हाका मातशें हें जाल्लें. तेणी म्हाका डिटेल सांगलें की ही इज अंडरगोईंग द कॅन्सर ट्रिटमेंट. आतां कशें आसा जर जो कोमॉर्बीड आसा आणि कोमॉर्बिडाक जर कोरोना पॉझिटिव्ह जालो जाल्यार ताची डेथ जाता, जायना अशें न्ही. तुम्ही जर काढून पळयशात डेथ जाल्यार more than 95% of the death are the comorbid condition and 5% of the death it is because of the delay in treatment from their side. कित्याक तुका सदांच तो बरयता पळय विदिन द 24 hours they have admitted म्हणून, म्हणजे ते 24 वरांच्या भितर खंय तरी गोवा मेडिकल कॉलेजीन पावल्ले आसा. म्हणून आता कशें हांवें जशें सांगलें तुका ताका कॉम्प्लिकेशनूच जर इतकी जाल्ली आसा आनी तेजे लंग्स जर फायब्रोसीस जाल्लो आसा जाल्यार मागीर ताका तूं इंजेक्टेबल ट्रीटमेंट स्टार्ट कर किंवा तू प्लाझ्मा दी, मागीर एकदा ताका काय तो व्हडलोसो यूज जायना. म्हणून तर आमी त्या खातीर डेली ऑडिट जे आसा पळय न्ही डेथ ऑडिट ते करपाक जाय. डेली सांजचे डिटेल्स म्हाका दिसता ते तुमी हाज्या बरोबर धाडिना ते हय ते दॅट इज हायपोग्लायसेमिया. तुमचें कितें जाल्लें आसा 8 महिन्याचे भुरगे 8 महिन्याचे भुरगे वॉज बॉर्न विथ कॉन्जेनिटल एरर ऑफ ग्लायकोजन डिपॉझिशन सिंड्रोम म्हणटा. एरर्स इन ग्लायकोजन डिपॉझिशन तांचे कितें जाता दे हॅव मल्टिपल सिस्टमिक प्रॉब्लेम्स आनी दीस पेशंट्स गो इन टू हायपोग्लायसेमिया सिवियर कळ्ळें. अदरवायज ऑल्सो दीस पेशंट हॅड लॉट ऑफ इश्यूज बट इन्सिडेंटली हर कोविड टेस्ट केम पॉझिटिव्ह सो वी हॅड टू इन्क्लूड हर इन द कोविड दॅट. कळ्ळें न्ही तुमकां. 8 महिन्याच्या भुरग्याची बातमी सगळ्या पेपरांनी हाडली बट तुम्ही ही बातमी हाडूंक ना. मोर दॅन 150 पॉझिटिव्ह फिमेल्स म्हणजे ज्यो डेलिव्हरी आमच्या ESI हॉस्पिटलान जाल्यो 150 पेक्षा चड न्ही 150 पेक्षा चड डेलिव्हरी आमच्या कोविड हॉस्पिटल मडगांव हांगासर जाल्यो विथ नॉर्मल डेलिव्हरी जाल्यो, सिझरियन जाल्यो. आतांची सगळीं जाणां म्हणजे मदर अँड चायल्ड बोथ हॅव डिस्चार्ज अँड गॉन होम विथ सेफली. डॉक्टर विश्वजीत अभंग आसा तू एक काम कर तुझे आज डिटेल सगळ्यो काढ तुझ्याकडे कितले डिलिव्हरी जाल्ल्यो थंयसर कितें तितकें सगळें आणि डॉक्टर बांदेकराक धाड. दिस इज देर किडनी फेलियर पेशंट हांव सांगता इट वन ऑफ द म्हणजे म्हाजे वळखीचो पेशंट किडनी फेलियर पेशंट हू इज एडमिटेड इन द ESI हॉस्पिटल मडगांव आणि तो रिकवर जावन घरा गेलो. ही स्टोरी आसा. आमी म्हणटा किडनी फेलियर आसलेलो एक्सपर्ट तशें काय ना. Is a kidney failure patient one who is taking the dialysis at a ESI hospital. He is admitted in ESI hospital for more than 10 days. आणि तो आठवड्यातल्यान 3दा थंय डायलिसिसूय घेतालो. तो रिकवर जावन घरा गेलो. काय सांगता तुका डिलिव्हरी 153 डिलिव्हरी जाल्यो आतापर्यंत 6 महिन्यांक मार्च पासून आतापर्यंत सांगता हांव तुका GMCतल्यान सांगना ताज्याच थंयसर सांगल्या. दिस इज देर. आता आमी फक्त थंयच्यान त्यो फोंडा शिफ्ट केला. इतके जण सिझरियन जावं ना हांव तुका नॉर्मल डिलिव्हरीचे सांगना सिझरियन जाल्या ना जावं म्हणून सांगलें तुका. आता जे बेबी 8 महिन्याचे गेले ताका बाकीचे सगळे कॉम्प्लिकेशन जातली. आज पर्यंत न्यू बॉर्न बेबी ताका कितें थंय कोविड हॉस्पिटलान डिलिव्हरी जाल्या ताका इन्फेक्शन जालें ताका प्रॉब्लेम जालो केन्नाच ना. फॉर द मदर ऑल्सो नॉट. मदर पॉझिटिव्ह आसतना एडमीट जाल्या म्हणून तेजी डिलिव्हरी करपाक तिका थंयच दवरल्या. और डॉक्टर हॅव डीड द सिझरियन ऑल्सो फ्रॉम द गोवा मेडिकल कॉलेज आमचे ऑब्स्ट्रक्शन थंय वचून तांच्यांनी सिझरियन केल्या. हे आसा न्ही रे आमी बरी स्टोरी जी आहा पळय न्ही ही पळोवपाक जाय. हा ओके आय लास्ट टू शेअर
not because of media. We are not focusing it, but किती जाता की लोकांना आधार केले म्हणते की people get घ्या नाही. बरोबर त्यात का ते सांगले नाही म्हणजे आम्ही खूप बारीक स्टेट असल्या कारणान तू हांव आतां हेजेरूच एकूच येता तुम्ही जर प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक कडल्यान मॉर्टेलिटी रेट जर घेतलो न्ही हांव आतां डिस्कस करतालो सप्टेंबराचो फाटल्या आणि ह्या सप्टेंबराचो घेतलो आसत न्ही कांयच चेंजीस ना तू फाटल्या 6 म्हयन्याचे प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्सा कडल्यान दर म्हयन्याचे कितल्यो डेथ आसा पळय न्ही ताचो रेट घेयात नाजाल्यार हांव तुमकां शेअर करपाक लायता आणि ह्या 6 म्हयन्याचो रेट घेयात खंयच फरक पडूंक ना तेन्ना डेथ ज्यो आशिल्ल्यो डिफरंट डिजीज खातीर जाताल्यो वेगवेगळ्या म्हणजे कोणाक हार्ट अटॅक येतालो कोण एक्सिडेंटान वयतालो कोणाक किडनी फेल्युअरान वयतालो आता हेच सगळे पेशंट्स जे आहा पळय न्ही कोण तरी किडनी फेल्युअर कॅन्सर पेशंट सगळे म्हणजे डेथ तितक्योच आसा ताका फक्त कोविड हाजो टॅग लागता आता हे हांवें म्हटलेले टॅग लागता जाल्यार तूं म्हणटलो दोतोर म्हणटा म्हणून तुम्ही कंपेअर करात हांवें मुद्दामून सांगता कारण आज सकाळी हांव प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्सान आसलो हांवें फिगरूय घेता माझे डिटेल आसता ना पण आय शेअर द फिगर विथ यू हांव गौरीशाक सांगता तुमकां सगळे फिगर धाडून दी म्हणून हार्डली फक्त एक दोन खंय तरी एक चड आसा खंय तरी 2 कमी आसा हांव एवरी मंथच्यो सांगता तुमकां हांव इयरली सांगना यू कंपेअर फ्रॉम द मार्चान म्हणून आमच्या कडेन कांय डेथ कोविडाच्यो जावंक ना ती एप्रील पासून आतां पर्यंत तुम्ही कंपेअर करात आणि काढात फिगर डेथ रेट तोच आसा फक्त कशें आसा हांगासर आता त्यो कोविडा खातीर हांव कोविडा खातीर म्हटलें वता की बिकॉज ऑफ दॅट समहाव ताका कित्याक तरी कोविड इन्फेक्शन जालें आता कोण तरी डायलिसिसाक गेला थंय जालें कोण तरी थंयसर हॉस्पिटलान येयला थंय जालें आनी ती कोविडाची डेथ जाली बट डेथ रेट तोच आसा